मित्रांनो, अदानी आणि गव्हर्नमेंट यांचे निकोटीन बॅटल अजून गरम झालेले आहे. तसेच इंडियामध्ये WPI इन्फ्लेशन 9.87% आणि CPI इन्फ्लेशन 4.38% एकाच वेळी आले, ज्याने RBIला अवघड पोझिशन मध्ये टाकले आहे. मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चेमध्ये. तर मित्रांनो, विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. पहिली न्यूज आहे मित्रांनो अमेरिकेच्या इन्फ्लेशन बद्दल, कारण त्याचा इम्पॅक्ट इंडियावर होतो. अमेरिकामधील जून 2026 चा CPI म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स इन्फ्लेशन रिपोर्ट हा 14 जुलैला जाहीर झाला. इन्फ्लेशन 3.5% वर आली, जी मागील 5 महिन्यातील पहिली घट आहे आणि अॅनालिस्टच्या 3.8%च्या एक्सपेक्टेशन पेक्षा खूप चांगली आहे. जून मध्ये इराण सीजफायरमुळे एनर्जी प्राइसेस 15.7%वर आले होते, जे मे मध्ये 23.5%वर होते आणि त्यामुळे एकूण इन्फ्लेशन कमी झाली. मात्र आता इराण वॉर पुन्हा सुरू झाल्याने जुलैमध्ये इन्फ्लेशन पुन्हा वाढेल अशी भीती आहे. या इन्फ्लेशन डाटामुळे US फेडरल रिझर्व्हच्या जुलै 28-29 च्या मीटिंगमध्ये रेट हाईक होण्याची शक्यता 42%वरून थेट 17%वर आलेली आहे आणि US ट्रेजरी 10 इयर यील्ड 2 बेसिस पॉइंट्स खाली 4.5%वर गेला आहे. मित्रांनो, एक समजून घ्या, हे इंडियासाठी पॉझिटिव्ह आहे, कारण जेव्हा US रेट वाढत नाही तेव्हा FPI इंडियाकडे अधिक इन्व्हेस्टमेंट करतात. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो IBMच्या क्रॅश बद्दल. IBM म्हणजे इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स या 113 वर्ष जुन्या टेक जायंटचा शेअर 14 जुलैला तब्बल 25% ने कोसळला, जो 1987 नंतर म्हणजेच 39 वर्षातील सर्वात वाईट सिंगल डे फॉल आहे. IBM ने Q2 FY26 मध्ये रेव्हेन्यू $17.2 बिलियन दाखवला, जो अॅनालिस्टच्या $17.86 बिलियन एक्सपेक्टेशन पेक्षा खूपच कमी आहे आणि EPS $2.93 होता, जो एक्सपेक्टेड $3.01 पेक्षा कमी होता. IBMच्या CEO ने सांगितले की जूनच्या शेवटच्या काही आठवड्यात क्लायंट्सनी त्यांच्या क्वार्टरली कॅपेक्स खर्च सर्व्हर्स, स्टोरेज आणि मेमरी हार्डवेअर खरेदीकडे शिफ्ट केला, कारण AI इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सप्लाय कन्स्ट्रेंट प्रोडक्ट्स मागण्याची भीती होती आणि त्यामुळे IBMच्या सॉफ्टवेअर आणि सर्व्हिसेस रेव्हेन्यू मध्ये मोठा शॉर्टफॉल आला. याशिवाय अँथ्रोपिकच्या मिथॉस AI मॉडेलच्या लॉन्चमुळे अनेक लार्ज IBM डील्स होल्ड झालेले आहेत, कारण क्लायंट्स नवीन AI मॉडेल इव्हॅल्युएट करत आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, IBM एक प्रोडक्ट सॉफ्टवेअर कंपनी आहे, तर TCS, इन्फोसिस, HCL या सर्व्हिस कंपनीज आहेत. हार्डवेअर सर्व्हिस वाढली म्हणजे इम्प्लिमेंटेशन सर्व्हिसची मागणी वाढणार आहे, जी इंडियन IT सेक्टरला नक्कीच बेनिफिट करेल. त्यामुळे IT स्टॉक सेल करण्याची घाई करू नका. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इंडियाच्या इन्फ्लेशन डाटा बद्दल. तर इंडियामध्ये एकाच आठवड्यात 2 इन्फ्लेशन डाटा आले असून जून 2026 मध्ये WPI म्हणजे होलसेल प्राइस इन्फ्लेशन हा 9.87% वर गेला, जो मेच्या 9.68% पेक्षा जास्त आहे आणि हा एक रेकॉर्ड हाय आहे. WPI मध्ये फ्युएल अँड पॉवर 27.41%, मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट 7.48% आणि फूड आर्टिकल्स 5.49% वाढले असून मिनरल ऑइल्स हे सर्वात मोठे ड्रायव्हर आहेत. त्याचवेळी रिटेल म्हणजे CPI इन्फ्लेशन जून मध्ये 4.38% वर आली, जी RBIच्या 4% टार्गेट पेक्षा जास्त आहे आणि मे मधील 3.93% पेक्षाही वाढ जास्त आहे. फूड इन्फ्लेशन 5.32% वर आहे आणि ट्रान्सपोर्ट इन्फ्लेशन हा 4.31% वर आहे. आणि मित्रांनो, शॉकिंग गोष्ट म्हणजे गोल्ड आणि ज्वेलरी यांचा इन्फ्लेशन मध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. RBIने आधीच FY27 साठी इन्फ्लेशन फोरकास्ट हा 4.6% वरून 5.1% वर वाढवला आहे आणि रेट कटचे स्वप्न FY27 मध्ये तरी पूर्ण होणे आता कठीण दिसत आहे. एकंदरीत मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की WPI हाय आणि CPI हाय म्हणजे RBI रेट कट करणार नाही आणि होम लोन्स आणि बिझनेस लोन रेट हाय राहतील. त्यामुळे रिअल इस्टेट आणि हाय डेट कंपनीसाठी हे निगेटिव्ह सिग्नल आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो टाटा एलेक्सी बद्दल. तर टाटा ग्रुपची इंजिनिअरिंग R&D सर्व्हिसेस कंपनी टाटा एलेक्सीने Q1 FY27 मध्ये नेट प्रॉफिट हा 218.47 कोटी रिपोर्ट केला, जो मागील वर्षाच्या तुलनेत 5.5% वाढ आहे. रेव्हेन्यू सुद्धा 970.61 कोटी नोंदवला, जो इयर ऑन इयर 7.9% वाढ आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे क्वार्टरमध्ये ऑपरेटिंग रेव्हेन्यू पहिल्यांदाच 1000 कोटींचा माइलस्टोन पार केला, जे टाटा एलेक्सीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक क्षण आहे. ट्रान्सपोर्टेशन सेगमेंट म्हणजेच ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी 55.3% रेव्हेन्यू देतो आणि यात ऑटोनॉमस ड्रायव्हिंग, EV सॉफ्टवेअर आणि ADAS सिस्टीम मध्ये
टाटा एलेक्सी ग्लोबल ऑटो कंपनीजला इंजिनिअरिंग सोल्युशन देतो. मीडिया आणि कम्युनिकेशन सेगमेंटमध्ये 33.4% रेव्हेन्यू देतो आणि 11.5% इयर ऑन इयर ग्रोथ दाखवतो. मॅनेजमेंटने FY27 साठी हाय सिंगल डिजिट ग्रोथचा गायडन्स दिला आहे आणि हेल्थ केअर व्हर्टिकल रिकव्हरी होण्याची एक्सपेक्टेशन देत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस बद्दल, म्हणजेच LTTS. यांनी Q1 FY27 मध्ये जबरदस्त रिझल्ट दाखवले असून रेव्हेन्यू 2,756 कोटी म्हणजेच इयर ऑन इयर 11.47 वाढ आहे आणि नेट प्रॉफिट 357.1 कोटी म्हणजेच 7.35% वाढ आहे. EBIT मार्जिन हे 15.7% वर आला, जे मागील वर्षाच्या तुलनेत 200 बेसिस पॉइंट्स इम्प्रूव्हमेंट आहे आणि हे दाखवते की LTTS प्रॉफिटेबल ग्रोथ करत आहे. या क्वार्टरमध्ये LTTS ने $30 मिलियन वरती एक डील, तसंच $20 मिलियन वरती एक डील आणि $10 मिलियन वरती 4 डील्स जिंकलेले आहेत. त्यामुळे त्यांचा ऍक्टिव्ह क्लायंट्स काउंट हा 384 वरून 423 वर गेलेला आहे. LTTS ने या क्वार्टरमध्ये अँथ्रोपिक सोबत पार्टनरशिप केली असून AI पॉवर्ड इंजिनिअरिंग सोल्युशन साठी यांचा वापर होणार आहे. मॅनेजमेंटने लक्ष्य टार्गेट 31 म्हणजे पुढील 5 वर्षात 13 to 15% रेव्हेन्यू CAGR आणि 16 to 17% EBIT मार्जिनचा टार्गेट ठेवलेला आहे. मित्रांनो, LTTS आणि टाटा एलेक्सी हे दोन्ही इंजिनिअरिंग R&D कंपनीज ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस आणि इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये इंडियाचे टॉप प्लेयर्स आहेत. दोन्ही स्टॉक लॉंग टर्म साठी पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यायोग्य आहेत. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो एव्हेन्यूज बद्दल. तर इंडियाच्या वेल्थ मॅनेजमेंट आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंग मधील टॉप फर्म एव्हेन्यूजच्या फ्युचर लीडर्स फंड 3 ने पराग पारिक फायनान्शियल ॲडवायझरी सर्व्हिसेस म्हणजे PPFS मध्ये 140 कोटी गुंतून सुमारे 1% स्टेक विकत घेतला असून हा डील PPFS चे चेअरमॅन आणि CEO नील पराग पारिक आणि वेल्थ मॅनेजमेंट प्रेसिडेंट खुशबू जोशी यांच्याकडून सेकंडरी ट्रान्झॅक्शन म्हणून झालेला आहे. एव्हेन्यूज हे इन्व्हेस्टमेंट 4 ते 5 वर्षे होल्ड करणार असून PPFS ला IPO लिस्टिंग हा एक पॉसिबल एक्झिट रूट असू शकतो. मात्र IPO वर कोणताही कमिटमेंट अजून आलेला नाही. मित्रांनो, PPFS म्हणजे पराग पारिक म्युच्युअल फंड हे इंडियामधील सर्वात रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्युच्युअल फंड हाऊस आहे आणि पराग पारिक फ्लेक्सी कॅप फंड हा इंडियामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय इक्विटी म्युच्युअल फंड पैकी एक आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो अदानी वर्सेस गव्हर्नमेंट. गौतम अदानीच्या ग्रुपने जे 8 एअरपोर्ट्स इंडियामध्ये ऑपरेट करतात त्यापैकी मुंबई एअरपोर्टच्या ड्युटी फ्री शॉप्स मध्ये निकोटीन पाउचेस म्हणजेच टोबॅको प्रोडक्ट इलिगली विकल्याचा आरोप इंडियन गव्हर्नमेंटच्या ड्रग डिपार्टमेंटने केला आहे. इंडियामध्ये निकोटीन पाउचेसला ड्रग म्हणून क्लासिफाय केले गेलेले आहे आणि त्यांची विक्री करण्यासाठी स्पेशल अप्रुव्हलची आवश्यकता आहे, जी अदानी एअरपोर्टच्या ड्युटी फ्री शॉप्सकडे नव्हती. अदानी ग्रुपने कोर्टमध्ये म्हटले की निकोटीन पाउचेस हे ड्रग नाहीत तर एक मॉडर्न प्रोडक्ट आहे, ज्यावर इंडियाचे एक्झिस्टिंग लॉ अप्लाय होत नाहीत, कारण हे प्रोडक्ट्स इंटरनॅशनल पॅसेंजर्सला कस्टम वेअरहाऊस मधून विकले जातात. मात्र गव्हर्नमेंटने म्हटले की एअरपोर्ट इंडियामध्ये आहे, त्यामुळे इंडियाचे लॉस अप्लाय होतात. या केसचा निकाल इंडियामध्ये ड्युटी फ्री शॉप्स कसे रेग्युलेट होतात हे ठरवेल आणि अदानीच्या $11 बिलियन एअरपोर्ट एक्सपान्शन प्लॅनवर इम्पॅक्ट नक्की करेल. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे एंजल वन बद्दल. तर ऑनलाईन डिस्काउंट ब्रोकर एंजल वनने Q1 FY27 चे रिझल्ट जाहीर केले असून कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स तब्बल 61% घसरला, जो इन्व्हेस्टर्ससाठी एक मोठा धक्का आहे. यामागे मुख्य कारण म्हणजे सेबीने F&O म्हणजेच फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंगवर लादलेल्या नवीन रेग्युलेशन्समुळे रिटेल ट्रेडिंग व्हॉल्यूम्स मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत आणि एंजल वनच्या रेव्हेन्यूचा मोठा हिस्सा F&O ट्रेडिंग ब्रोकरेज वरून येत होता. याशिवाय मार्केट व्हॉलेटिलिटी वाढल्याने नवीन रिटेल इन्व्हेस्टर्स मार्केटमधून दूर गेलेले आहेत आणि ऍक्टिव्ह क्लायंट काउंट मध्ये ग्रोथ स्लो झालेली आहे. एंजल वन कडे 60 लाखांहून अधिक ऍक्टिव्ह क्लायंट्स आहेत. मात्र ARPU म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर कमी झाल्याने ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी वरती मोठा इम्पॅक्ट झालेला आहे. हीच सिच्युएशन झिरोदा आणि ग्रो यांच्यावरही दिसून येत आहे आणि डिस्काउंट ब्रोकर सेक्टर संपूर्णपणे टफ क्वार्टर मधून जात आहे. चला तर मग ग्रोचे सुद्धा रिझल्ट्स बघूया. ग्रोची पॅरेंट कंपनी बिलियन ब्रेन गॅरेज व्हेंचर्सने 15 जुलैला Q1 FY27 रिझल्ट जाहीर केले असून ग्रो हे इंडियामधील सर्वात मोठे ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर 1 कोटीहून अधिक ऍक्टिव्ह युजर्स म्युच्युअल फंड्स, स्टॉक्स, ETFs आणि IPOs मध्ये गुंतवणूक करतात. F&O ट्रेडिंगवर सेबीने न्यू रेग्युलेशन लागू केल्यावर ग्रोच्या ट्रेडिंग रेव्हेन्यूवरही एंजल वन सारखाच दबाव आलेला आहे.
मात्र ग्रोचे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन बिझनेस स्ट्रॉंग राहिला आहे, कारण इंडियामध्ये SIP कल्चर वाढत आहे. ग्रो हे अजून लिस्टेड नाही, मात्र IPO येण्याची शक्यता आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, सोर्टफिन भारत IPO बद्दल. तर सोर्टफिन भारत लिमिटेडचा IPO आलेला आहे आणि हा IPO 20 जुलै पर्यंत म्हणजे रविवारपर्यंत ओपन राहणार आहे. सोर्टफिन भारत ही एक मेकॅनाइज आणि ऑटोमेटेड पार्किंग सोल्युशन कंपनी आहे, जी इंडियामध्ये मल्टी लेवल ऑटोमेटेड कार पार्किंग सिस्टीम बांधते आणि ऑपरेट करते. या कंपनीचे स्विस पार्टनर सोर्टफिन SA आहे, जे 50 वर्षापासून युरोपियन सिटीजमध्ये ऑटोमेटेड पार्किंग सिस्टीम ऑपरेट करते. इंडियामध्ये अर्बन कंजेशन आणि पार्किंग स्पेस शॉर्टेज आहे, ही एक मोठी प्रॉब्लेम बनत आहे आणि गव्हर्नमेंटच्या स्मार्ट सिटी मिशनमध्ये ऑटोमेटेड पार्किंग ही प्रायोरिटी एरिया आहे. IPOचा साईज सुमारे 160 कोटी आहे आणि GMP डिटेल येत्या काही दिवसात क्लिअर होतील. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला न्यूज कशा वाटल्या हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि जर न्यूज इन्फॉर्मेटिव्ह वाटल्या असेल तर लाईक नक्की करायचं आहे. अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.